हॅलो. हॅलो सर, वंदे हां. मातरम. नमस्कार, बोला की. पत्रकार तुषार कॅंगर बोलतोय सर. बोला. ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला बरं का आपलं हे पाठवलेलं आहे. माळेवाडी दत्तनगर मधला एक प्रकार आहे थोडा. बर. ते गटरीची परिस्थिती सर जरा चिंताजनक झाली. काय झालं, ते गटरी जुन्या आहेत हम्म. आणि मध्यंतरी अंडरग्राऊंडच्या कामासाठी जे आपली कामं चालू होते ना, हम्म. त्यामुळे थोडंसं त्याचे दुरावस्था झालेली आहे ना. मग बर. त्या गटरी पूर्णपणे अशा तुडुंब पॅकच झालेले आहेत, तुंबलेलेच बर. आहेत. बर. मग ते जे आपलं लोकांचं जे सांडपाणी घरामध्ये घरामधून जे गटरीकडे जात होतं, हम्म. त्या गटरी पूर्ण पॅक झाल्यामुळं ते उलट दिशेनं पाणी असं लोकांच्या घरामध्ये महागारी राहतं, तुंबून बर. राहत नाही. मग ते गटरी एक तर आधीच घाण आहेत, त्यात सगळं आळ्या वगैरे. मी तुम्हाला पाठवली ती परिस्थिती. हां. मी बऱ्याच वेळा आपल्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं, पण की तेवढ्या पुरतच फक्त हे करतात, ते घाण आपले जे काय काढायचं काम चालू असतं तेवढंच होतंय. त्याला काय थोडंसं सफिशियंट जरा प्राथमिक स्वरूपात आपली ही जी ड्रेनेजची कामं होईपर्यंत काय तर उपाययोजना सर करून द्यावं, ही विनंती आहे आमची. बर. अतिशय दुर्दैवी परिस्थिती झाली सर, की उलट पाणी घरामध्ये येतंय सगळं. बर, ठीक आहे. तेच थोडं सर आपण थोडं लक्ष काळजीपूर्वक घातलं तर बरं होईल. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळा सांगितले बरं का, काय ते आता इलेक्शनच्या राड्यामध्ये वगैरे सगळं राहून गेलंय प्रत्येकाचं. ठीक आहे. तेवढं सर तात्काळ तुम्ही आता कळवलं तर अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना बरं होईल. बघा, ते परिस्थिती खराब झालेली आहे ना ती. ठीक आहे. मी पाठवलंय, तुम्ही एकदा चेक करा आणि नंतर मग वाटलं सर तुम्ही कळवा. बर.